मित्रांनो, आज आपल्याला काही युवा वर्ग मिळालेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या शंकरपडा निमित्ताच्या त्यांच्या काय भावना आहेत. काय वाटलं सर तुम्हाला या शंकरपडा निमित्त? तर हा आम्ही जवळच असला माझं सर्वप्रथम माझं नाव सौरभ कार्यवार आहे आणि मी वासेऱ्याचा आहे. तर ह्या पटाबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की हा म्हणजे माझ्या तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे जवळपासच्या 50 किलोमीटरच्या एरियामधला सर्वात मोठा पट असतो आणि दरवर्षीच मोठ्या संख्येनं लोक या पटावर उपस्थित होत असतात आणि आम्ही पण म्हणजे दरवर्षी कधी हा पट मिस करत नाहीत. एवढा म्हणजे 26 जानेवारी हा एक पर्व असतो प्रजासत्ताक दिनाचा आणि त्यासोबतच हा पटाचा जो मुहूर्त असतो म्हणजे एवढा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे की काही खरं नाही, म्हणजे खूपच जबरदस्त. त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही बघायला आलेलो आहोत आणि खूप मस्त वाटते. एकदम बरंच माहोल त्यानंतर एक विरंगुळा म्हणून आपण नाटकाचं आयोजन या ठिकाणी करतात लोक. त्या नाटकांबद्दल आपलं काय मत आहे? नाटकांबद्दल बोलायचं तर हेच की झाडीपट्टी मराठी रंगभूमी आहे आणि हे एक म्हणजे आपला पूर्वी काळापासून आपल्या आजोबापासून तर हा चालत आलेली परंपरा आहे आणि एक याच निमित्ताने एक लोकांचं एकत्रित येण्याचं जे हे आहे हा एक सोहळा असं म्हणू शकतो आपण आणि खूप चांगली जी परंपरा चालू आहे ती जशीच वर्षानुवर्ष चालत राहो आणि आम्ही पण लोकांना पण प्रवृत्त करू याबद्दल की जागृत करू. बस एवढंच. खूप छान आहे ही परंपरा आणि समोर पण असंच चालत राहावं हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. हा उत्सव असाच अविरतपणे चालू राहावा अशी सरांची म्हणणं आहे, इच्छा आहे. आपण बोलूयात नेक्स्ट व्यक्तीसोबत. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत जुळले आहेत आमच्या सिंधुदुर्ग तालुक्यातील प्रसिद्ध असे रक्तदाते ज्यांनी 42 ते 45 वेळा ब्लड डोनेटचा त्यांचा रेकॉर्ड आहे असे आमचे कपिल मेश्राम सर. सरांना आपण आज शंकरपटामध्ये सरांची भेट झाली, त्यांना विचारूया या शंकरपटाबद्दल. सर आपल्याला काय वाटते या शंकरपटाबद्दल? शंकरपट आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग तालुक्यातील कुकळटी या शंकरपटावरती आम्ही आहोत. शंकरपट म्हणजे एक खूप मोठी मेजवानी आणि लोकांसाठी एक विरंगुळा आणि एक मनोरंजनचं केंद्र, त्यानिमित्तानं नाटक आणि या परिसरामध्ये सिंधुदुर्ग तालुक्यात खूप जानेवारीपासून मकर संक्रांतीपासून शंकरपटाचा माहोल सुरू असतो आणि त्यानिमित्ताने गावोगावी बाहेरगावचे लोक किंवा जिल्ह्यातभराचे लोक या ठिकाणी येतात आणि आपला एक जत्रेच्या निमित्तानं एक विरंगुळा करतात आणि शंकरपटानिमित्त बैलजोडीचा थरार पाहायला येतात. या निमित्तानं नाटकाची मेजवानी असते, गावोगावी नाटकाचे आयोजन केले जाते. भरपूर गावामध्ये 2-2, 3-3 नाटकाचं आयोजन ते त्या नाटकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्यक्रम नाटक असतात, काही सामाजिक असतात, असे भरपूर नाटकाचे आयोजन केले जाते आणि लोक या नाटकाला खूप दुरून लोक रात्री थंडीमध्ये प्रवास करून आपल्या वाहनाने जे मिळेल जसे मिळेल त्या वाहनाने आपण या नाटक पाहण्यासाठी येतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. झाडपट्टीमध्ये ही एक चांगला एक या निमित्ताने एक विरंगुळा आणि नातेवाईकांची भेट, त्यानिमित्तानं सोयरे संबंधित लोक सगळे मित्रपरिवार या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी या इंटरनेटच्या जमान्यामध्ये सगळे लोक आता मोबाईलच्या काळामध्ये सगळे विसरून चालले, संवाद कमी होत आहे. त्या निमित्ताने हा एक साधन आणि एक जत्रेचं स्वरूप आणि शंकरपटानिमित्त खूप एक चांगला मेजवानी लोकांसाठी हे एक चांगलं केंद्र आहे. धन्यवाद सर. 42 वेळा रक्तदान केलं असल्यामुळे सरांची जी रक्तदानाची जी चळवळ आहे त्या चळवळीबद्दल सरांना काय मत आहे ते आपण सरांकडून जाणून घेऊया. हाय फ्रेंड्स, मी कपिल मेश्राम, दमावा तुडतुडा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान केलं आहे आणि मी स्वतः रक्तदान करून सुद्धा आतापर्यंत ठणठणीत तुमच्यासमोर दिसत आहे मी. आणि एक मी युवकांना नेहमी सांगतो की रक्तदान करा, कारण रक्त हे अशी वस्तू आहे की तुम्ही कृत्रिमपणे तयार करू शकत नाही. त्यामुळे रक्तदान केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीचा किंवा अपघातामध्ये जेव्हा गरज असते रक्ताची तेव्हा आपल्याला रक्ताची गरज असते आणि त्यावेळेस आपल्याला रक्त उपलब्ध होत नाही. अशा वेळेस रक्ताची खूप गरज असते आणि मी स्वतः मला 42 रक्तदान केलं आहे. त्या निमित्ताने मी युवकांना संदेश देतो की जेव्हा वेळ मिळेल आणि जेव्हा शिबिर असतील कुठेही तर त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून रक्तदान करा, हीच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. रक्तदान महादान हेच सरांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाने वर्षातून 3दा तरी रक्तदान करायला पाहिजे अशी सरांची इच्छा आहे. मित्रांनो, आपल्यासोबत जुळले आहेत वासू डेव्हलपरचे सर्व आदरणीय खोब्रागडे सर. सरांना आपण विचारूयात. सर मोहाडी गावचे एक नावाजलेले आणि या पंचक्रोशीत नावाजलेले किंवा या जिल्ह्यामध्ये नावाजलेले एक व्यक्तिमत्व आहेत. सरांचा डेव्हलपिंगचा व्यवसाय आहे.
पासून उठलेले व्यक्तिमत्व आहेत आणि आज एक गुड पोझिशनवर आहेत. सरांच्या मार्फत सर स्वतः समाजातील युवकांना रोजगार देण्याचं काम सर करतात. तर आपण सरांकडून जाणून घेऊया की ह्या झाडीपट्टीविषयी सरांच्या काय भावना आहेत किंवा ह्या होणाऱ्या शंकरपटानिमित्त या नाटकानिमित्तच्या भावना काय आहेत सरांच्या. जय भीम. मी सुनील खोब्रागडे, वास्तुशिल्प डेव्हलपर्स अँड बिल्डर्स. माझा आत्तापर्यंत मागील 16 वर्षापासून याच भूमिकेत आहो मी आणि बऱ्याच लोकांना आपण या माध्यमातून आपण रोजगार निर्मिती केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना घर बसवलेले आहेत. ज्या लोकांचा प्लॉटचा विषय नव्हता, घराचा विषय नव्हता, त्या लोकांना आपण प्लॉट दिलेले आहेत. हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि आत्तापर्यंत 50 ते 52 लोकांना आपण रोजगार निर्मिती करून बऱ्याच याच्यामध्ये चालू आहे आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी या व्यवसायाशी संबंधात किंवा याबद्दल लोकांची जे भावना आहे ती बदलवून या भूमिकेत यामध्ये मोठा रोजगार निर्मिती होऊ शकते, हा अशा प्रकारचा विषय आहे. सुनील खोब्रागडे, वास्तुशिल्प डेव्हलपर्स, मोहाडी, नलेश्वर. परंतु सध्या माझा मागील 15 वर्षापासून मी आता सध्या नागपूरला राहतो आणि माझा अलग अलग शहरामध्ये लेआउट आहे. उमरेडला लेआउट आहे, नागबीडला लेआउट आहे, बिहापूरला लेआउट आहे, ब्रह्मपुरीला लेआउट आहे. अशा प्रकारचा विषय आहे. झाडीपट्टी ही सर्वात महत्त्वाची आहे. मागील 150 वर्षापासून हा जो विषय आलेला आहे इतिहास, या इतिहासाला आपल्याला कुठेतरी वाव देण्यासाठी आपण जिथपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काही विषय होणार नाही, अशा प्रकारचा विषय आहे. तुडतुडाबाईंच्या यूट्यूब चॅनलवरती नेमकं आपण पटामध्ये ही जी दुकान लावता किंवा हा जो व्यवसाय आपण करता त्याबद्दल आपलं काय मत आहे. कशाबद्दल? या दुकानाबद्दल म्हणजे वर्षभरात म्हणजे तुम्ही हा जो व्यवसाय आहे पानपट्टीचा हा व्यवसाय आपण वर्षभरच करता की नेमकं वर्षभरच आहे दादा आपला हा व्यवसाय. म्हणजे 12 महिने व्यवसाय आपला हा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा 12 महिने. नेमका या शंकरपटाच्या निमित्ताने आपण हे जे 4 महिने असतात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी 5 महिने असतात. या 5 महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या नंतरचा जो सीझन आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण विविध गावी वेगवेगळ्या ठिकाणी आपण दुकान लावता का? वेगवेगळे गावला म्हणजे जसं आता इथं कुकडेटीला पट आहे, तशावानी पेडगावला राहते, लाडबोरीला राहते, गडबोरीला राहते, उंबरबाईला राहते. अशा ठिकाणी आम्ही वासेरा, शिवनी प्रत्येक ठिकाणी आम्ही दुकान नेत असतो आणि मूल, गडचिरोली, गोंडपिपरी या ठिकाणी सुद्धा आम्ही दुकान नेत राहतो नाटकावरती. म्हणजे सकाळीच दुकान लावता की सायंकाळी नाटकाच्या वेळेस सुद्धा आपण आपलं दुकान चालू असतं? दुकान आपण 4 वाजता लावतो. 4 वाजताचा टाइम राहते आमचा लावण्याचा सिस्टीम नाही. सायंकाळी 4 वाजता दुकान उभी झाली पाहिजेच आपली. म्हणजे दुकान लावायला कशी आपल्याला टाईम लागते. दुकान सजवाले, लाइटिंग वगैरे लावतो ना आम्ही, त्याच्यामुळे दुकान सजवायला आम्हाला टाईम लागते. नाटकाच्या बाहेर सुद्धा आपण दुकान लावता का? सर, नाटकाच्या बाहेर सुद्धा दुकान राहतात आमचे, अशातला काही विषय नाही आहे. आपलं नाव सांगू शकता? विजय वसंता पर्वते, राहणार मोठेगाव. मोठेगाव पासून आज 50-60 किलोमीटरच्या अंतरावर दादाने दुकान लावलेलं आहे. आपण जाणून घेऊया यांच्याकडनं प्रतिक्रिया. सोबत जुळले आहेत पवन खोब्रागडे दादा, हे आमच्या पिपरला गावचे आहेत रहिवासी. यांना आपण विचारूया. यांनी एक छोटंसं दुकान लावतात प्रत्येक पटामध्ये. त्यांना आपण त्यांच्याबद्दल या व्यवसायाबद्दल असलेली प्रतिक्रिया विचारूया. दादा, काय म्हणणं आहे आपलं या व्यवसायाबद्दल? व्यवसायाबद्दल म्हणजे जसं की आपल्या गावामध्ये पट भरतो ना, तर ते एक वेगळीच मजा आहे. त्याच्यानुसार हे आपला रोजगार आहे. त्या रोजगाराने आपली जास्त कमाई होते. हे दरवर्षीप्रमाणे भरला ते आम्हाला चांगलंच आहे, कारण की त्या पोटाचा विषय आहे. कारण की नेहमीप्रमाणे जो धंदा होतो तो वेगळाच आणि इकडे आल्यावर थोडंसं पब्लिक जास्त असते, त्याच्यामुळे तो. नेमका किती वर्षापासून आपण हा धंदा करतात? आमचा झाला 3-4 वर्षापासून. आणि असे किती शंकरपटामध्ये आपण हा व्यवसाय करता? 3-4 गावी झाले. 4-5 पटा म्हणजे वर्षभरामध्ये किती पटांमध्ये हा व्यवसाय करता? सध्या मी जास्त बाहेरगावी नाही राहत, 4-5 पटामध्ये गेलो होतो. म्हणजे जे गावाजवळचे आहेत 20-25 किलोमीटरच्या अंदरमध्ये ते. ठीक, धन्यवाद. हॅलो, तुझं नाव काय रे? माझं नाव अजय आहे का? अजय. काय म्हणू शकते, काय सांगू शकते आमच्या प्रेक्षकांना या पटाविषयी किंवा या नाटकाविषयी? म्हणजे पुरे दुर्लक्ष चालू आहेत. आपले इकडे पट चालू चालतात ना, तिकडं आपले जोडी चालतात. हां, मग तू नाटक वगैरे पाहते का? हो, त्याच्यात बाहेर आहे. पोरी पाहायच्या फक्त बस. नेमका पट पाहण्यासाठी न येता हा मुलगा इथं मुली पाहण्यासाठी येतो असं याचं म्हणणं आहे. नाटक पाहायला जाताना तू नुसत्या नट्या पाहतेस का? हो, बिलकुल मास्टर मध्ये. हो, त्याच्यात काय
चला मित्रांनो, तुम्ही असे नका करू, याला पाहू द्या, आपण नका पाहू. मित्रांनो नमस्कार, आपल्यासोबत जुळले आहेत डॉक्टर आयुष आणि डॉक्टर तन्मय, फार्मासिस्ट. यांना आपण विचारूयात या नेमक्या या पटाबद्दल यांच्या काय भावना आहेत. नमस्कार, आपण या पटाबद्दल काय सांगू इच्छिता किंवा ह्या पटाच्या संस्कृतीबद्दल आपण लोकांना, आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? काही नाही, मस्त आहे. आपल्या वासिऱ्यासारखा इथं पण पट साजरा करतात. मला नाही